नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत लोणचं. तर इकडे मी 2 कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत आणि हिरवी मिरची पण घेतली, स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. थोडा वेळ उन्हात ठेवली होती. आता व्यवस्थित कोरडे झाले. हे साईडला करून घेते. इकडे मसाले घेतले, 4 चम्मच धने, 2 चमचे बडीशोप, 1 चमचा जिरे, 2 चमचे मेथी दाणे, 1 चमचा काळी मिरी. आता आपण मसाले भाजून घेऊ. इथली होती गॅसवर गरम झाली कढई. आता आपण सर्व मसाले भाजून घेऊ. हलकेच भाजायचे आहेत आपल्याला, व्यवस्थित हलके हलके भाजून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे. बघू शकतात. गॅस बंद करते. मसाले भाजले गेलेत व्यवस्थित. आता यांना व्यवस्थित थंड करून घेऊ आपण. इकडे तेल पण गरम होण्यासाठी ठेवून घेतलं आहे. तेल गरम होतं तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. कैरी पण व्यवस्थित सुकली आपली. आपण कट करून घेऊ कैरी. हे बघा, कट करून घेऊ आपण. कट करून घेतले या पद्धतीने. इकडे तेल पण गरम झालं आहे. गॅस बंद करते आणि तेल पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. कैरी पण कट करून घेतली आहे. तुम्ही चॉपरमधून सुद्धा बारीक करू शकता. मी मिक्सरमधून करून घेते. कैरी व्यवस्थित बारीक करून घेतली आहे आणि मिरची पण बारीक करून घेतली. टाकून घेऊ आपण. हे साईडला ठेवून घेऊ आपण. मसाला पण व्यवस्थित थंड झाला आहे. बारीक करून घेते. मसाला टाकून घेऊ आपण. जास्त बारीक पण वाटायचा नाही मसाला, असं जाडच राहू द्यायचा आहे. 4 चमचे मोहरीची डाळ घेतली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ. तेल पण व्यवस्थित थंड झालं आहे, पूर्ण थंड करून घेतलं आहे. आता तेल पण टाकून घेऊ आपण. हे बघा, आपलं कैरीचं लोणचं तयार आहे, बघू शकतात. आता हे बरणीत भरून देईल मी संध्याकाळी. आता थोडा वेळ असंच राहू देते. आपण बरणीत भरून घेऊ लोणचं. बघू शकतात. हे बघा, भरून घेतलं लोणचं, बघू शकतात.